नमस्कार, मी युगा तशी युधा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला कर्नाटक स्पेशल बिसीबेले भात दाखवणार आहे. भाताचे आपण विविध प्रकार करतो आणि खातो, तर कर्नाटकचा हा बिसीबेले भात प्रसिद्ध आहे आणि तो कसा करतात ते पाहू. आता बिसीबेले भात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जो तांदूळ आवडेल तो घ्या. मी हा 1 कप तांदूळ आणि 1 कप तूर डाळ 1-1 तास आधी भिजत घातली आहे. ती भिजलेले हे तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये घालून मी धुवूनच पाणी ठेवलेलं होतं, त्यामुळे त्या पाण्यासकट घेते तांदूळ आणि ही तूर डाळ. एकत्र घेऊन त्याच्यात शिजण्यासाठी आता मी हे 1-1 कप घेतल्यामुळे हे झाले 2 कप. त्याला पाणी तिप्पट म्हणजे 6 कप मी ह्यात पाणी घालणार. 1 कप ऑलरेडी भिजवलेलं आहे, तर 5 कप पाणी याच्यात घालून मी शिजायला ठेवते. डाळ तांदूळ एकत्र शिजवताना मी ह्यात हळद घालते आणि मला थोडं हिंग पण आधी घातलेली चव आवडते आणि मग फोडणीतही घालणार, त्यामुळे मी हिंगही घातलं आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे सगळं कुकरला मी 4-5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. बिसीबेले भातचा एक खास मसाला असतो, तो कसा करायचा ते दाखवते. मी हे पाव कप चणा डाळ घेतला किंवा 2 टेबलस्पून, तुम्हाला जास्तीचा करायचा त्या प्रमाणात घ्या. जेवढी चणा डाळ घेतली तेवढीच उडीद डाळ, तेवढीच तीळ घेतले आणि खोबरं सुकं आणि खसखस 1 मोठा चमचा, कढीपत्ता थोडा आणि लाल मिरच्या, प्लस गरम मसाल्यात धने 1 टेबलस्पून, जिरे अर्धा टेबलस्पून, 1 दालचिनीची काडी, 2-4 काळे मिरी लवंग, थोडीशी मेथी म्हणजे अर्धा चमचा, अर्धा टीस्पून, 4-5 लवंग, थोडंसं जायफळचा तुकडा, तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता, आणि काळी मिरी. आता काय करायचं, हे सुके मसाले आपल्याला सगळ्याला भाजायचे आणि मग याची पावडर करायची. हा झाला बिसीबेले भातचा मसाला. हा मसाला भाजण्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलं आहे. मंद गॅसवरच मसाले भाजायचे, नाहीतर जळतात, म्हणून त्याच्यात आधी आता एरवी आपण कोरडे भाजतो, पण हा तूप टाकून का भाजते मी, तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडेल ते, पण बिसीबेले भात स्पेशली तुपात चांगला लागतो, त्यामुळे मी तो मसालाही तुपाचा करते आणि क्रीमी टेक्स्चर येतं, त्याच्यामुळे हा मसाला मी तुपात भाजून घेणार आहे. सर्वप्रथम डाळी घालते, म्हणजे आता आपल्याला हा सगळाच मसाला टप्प्याने खमंग भाजून घ्यायचा आहे. त्या डाळी आधी भाजायला घेते. भाजता भाजताच ह्यात मी सुकं खोबरं टाकते, तीळ टाकते, खसखस टाकते आणि हे मिरच्या आणि कढीपत्ता हे सर्वप्रथम परत सगळं एकत्र भाजून घेते छान. त्याला पूर्ण भाजलंय, तडतड आवाज येतोय. आता काय करते, ह्यात हे खडे मसाले जास्त भाजायचे नसतात, त्या गरमीत होऊन जाणार आणि मी गॅस बंद करते. आता हा मसाला पूर्ण गार करायचा आहे आणि मग वाटायचा आहे. आणि वाटताना काय करायचं आहे, याच्यात 1 चमचा हिंग टाकायची आहे. हा छोटा चमचा असल्यामुळे मी 2 चमचे टाकले, आणि हळद, आणि मी जरा रंग यायला काश्मीरी मिरची पण ह्यात 1 चमचा घालते. असं सगळं मिळून आता हे गार झाल्यावर आपल्याला वाटायचं आहे. आम्ही वाटून काय केलं आहे, भात कुकरला लावला आहे, मग बिसीबेले मसाला केला आहे, तो गार करत ठेवला आहे. आता बिसीबेलेची तिसरी पद्धत म्हणजे काय, तर याला ज्या भाज्या घालतात किंवा जो मसाला तो आपण पॅनमध्ये करून घ्यायचा आहे. आता मी ज्या पॅनमध्ये मसाला भाजला आहे त्यातच का करणार, कारण तोच मसाला आपल्या भाज्यांना लागेल. आता मी म्हटलं तुम्ही तूप घ्या, तेल घ्या, तुमच्या आवडीवर आहे. मी तुपात करणार असल्यामुळे 2 चमचे तूप टाकले. त्याच्यानंतर ह्याला तडका करून घ्यायचा आहे आपल्याला. तर सर्वप्रथम लाल मिरचीचे तुकडे, नंतर जिरे, राई,
आणि हिंग हे तडक्यात टाकल्यावर त्यात शेंगदाणे, काजू, आणि या सगळ्या आपल्याला भाज्या घालायच्या. फ्लावर, गाजर, फरसबी, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटे, मटार, हळद. आता कोणी कोणी ह्याच्यात कांदाही घालतं, पण मी कांदा लसणाचा करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तुम्ही कांदा घालू शकता. आता ही भाजी मी शिजवून घेते. मसाला थोडा शिजायला म्हणजे जळू नये म्हणून मी थोडं पाणीही टाकलेलं. आणि हा आता अर्धा अधिक शिजला. अजून आपल्याला त्याच्यात पुढचे मसाले घालते. ते म्हणजे फक्त मी हळद घातली आहे. हा बिसीबेले भात हा मसाला महत्त्वाचा आहे. तो ह्याच्यात 3 टेबलस्पून घालणार. नंतर चवीप्रमाणे थोडं मीठ घालणार, कारण भातातही थोडं घातलेलं आहे. आणि थोडंसं लाल तिखट. मी पाणी टाकणार आहे, साधारण 2 कप. आणि पाण्याबरोबर हा मसाला आणि हळद, मीठ, तिखट, भाज्या असा एकजीव होऊन त्याच्यातच चांगल्या शिजल्या पाहिजे आणि भाज्यांना त्याचा सुगंध आला पाहिजे. तर हे आत शिजून देते मी मंद गॅस. पाण्यात या भाज्या शिजलेल्या आहेत. आता पुढची प्रोसेस, ह्याच्यात जो आपण भात केलेला आहे ना कुकरमध्ये, मऊसूत करायचा असतो. तो केलेला भात यात मिक्स करायचा. यात टाकून हळूहळू भाज्यात तो सगळा मिक्स करत जायचा. तो जो भात शिजलेला या भाज्यात ह्याच्यात घालायचं आहे. आणि आपली मऊ खिचडी कशी असते मूग डाळीची करतात, तशा पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी असते. आता हे याच्यात शिजायलाही थोडं पाणी घालावं लागेल. ते मी साधारण 1 कप पाणी घालते, कारण आता परत भाताला ते मसाले सगळं लागलं पाहिजे. 10 मिनटं मी मंद गॅसवर छान मुरून दिला. सगळ्या मसालासह भात झालेला आहे. आता ह्याच्यात अर्धा कप चिंचाचा कोळ टाकायचा. आधी टाकायची नाही. चिंच आधी टाकली तर कधी कधी जर भाज्या शिजल्या नसतील तर त्या शिजत नाही. म्हणून चिंचेचा कोळ सगळ्यात शेवटी टाकायचा. परत तो मिक्स झाला एक 2 मिनटं परत त्याला असं छानसं शिजवून द्यायचं, म्हणजे परत तो कोळ पण मिक्स झाला पाहिजे. सगळा भात झाला की मी बघा काजू आणि थोडेसे शेंगदाणे बाजूला काढलेले, त्याचा हा असा तुपात तडका करायचा. भात आपला झालेला आहे. मी बंद करते आणि याच्यावर हा काजू आणि याचा तडका टाकायचा. आणि असा सर्व करायचा. तुम्हाला सर्व करताना जर प्रत्येकाला डिशवर थोडं चमचा तूप हवं असेल तर तुम्ही घालू शकता, ते तुमच्यावर आहे. पण आपला बिसीबेले भात तयार. सर्व करायचं सांगते. हा बिसीबेले भात आणि याच्यावर हे सर्व केलं काजू. आणि आता हा भात याच्यासोबत रायता, तुम्ही बुंदी रायता देऊ शकता, काकडी रायता. मी
दही काकडीचा रायता केला आहे. दही काकडीचा रायता तुम्हाला जर आवडत असेल तर शेव, बुंदी जे काय कुरकुरीत हवं टाकायचं, किंवा पापडही तळलेला तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता. आपण भाताचे विविध प्रकार करतोच, त्याच्यात हा थोडासा प्रत्येक राज्यानुसार थोडा थोडा फरक असतो. कोणी तोडली भात करतं, काजू भात करतं, वेगवेगळे विविध भात. हा बिसीबेले भातचा एकच प्रकार वेगळा आहे, म्हणजे आपण मसाले भातातही भाज्या घालतो, पण ह्यांचा बिसीबेले भाताचा मसाला हा जरा वेगळा असतो आणि तो मसाला घालून आणि चिंच घालतात, चिंचेचा कोळ, त्यामुळे त्याला वेगळी चव येते. असंही एकदा करून बघा. कशी वाटली माझी रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.